मरता मरता वाचलोय आज आपण. हा हात मिळवणी करते त्या मेनका बरोबर, गुंडाला पाठवते. तेव्हाच तुला म्हटलं होतं हे सगळं करायला नको, आपण ह्यात पडायला नको, पण नाही. आता काय बोलणार आहेस का तू? हा असे गप गप बसलेस? हा म्हणजे असं आपल्या अंगलाडाला का नाही, आपण असं गप बसायचं. मग होत आहे सगळं नीट. करतोय हो बैल. असं काय बी नाही हो. पण आता झालेलं उगाळण्यात काय अर्थ आहे? पुढे जे होणार आहे त्याचा विचार करा. अक्षरा जर या केस मधून सुटली तर? नाही नाही उर्वशी, याचा विचार करतोय की आपण. काय उपाय गावानं झालाय का? उपाय एकच. दावणीचा खायचा चारा आणि खिडकीला प्यायचा वारा. थोडे दिवस असंच शांत राहायचं, नाहीतर आपला बी परताप्रवाह व्हायला येळ लागणार नाही. खरंय तुझं उर्वशी. शिजलेलं फुकट खाण्यातच आपली भलाई आहे. त्यामुळं काही दिवस जरा शांत राहायचं. हा कुठली बी कारस्थानं नको आहेत. बघू पुढं काय करता येते ते. अक्षरा, नमस्कार करते आई. यशस्वी भव. माझे आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत आहेत. आणि आता ग्रहण सुटलंय. यापुढे जे होणार ते चांगलंच होणार बघ. आज निर्णय तुझ्याच बाजूने लागणार याची खात्री आहे मला. होय तर ह्यो देवी आईचा अंगारा. देवी आई आता समध्या संकटातून बाहेर काढणार बघ आपल्याला. आता चांगली बातमी घेऊन ये बर का घरला. आत्या फक्त बातमीच नाही, अक्षर आता घरला येणार ना ते कडक वर्दीतच. हा लावा फटाकड्या. अय शौर्य, आता अक्षरा घरला आली की नाही की तुझी ट्रेनिंग सुरू. हा कसा खुश दिसतोय बघ. अरे बापरे. लय भारी. प्रभू, काय वाटतंय? अक्षरा मॅडम सुटतील ना? अवघड आहे. लई चापाचापी झाली त्यांची, चांगलीच वाट लागली त्यांची. मॅडम, ही अक्षरा सूर्यवंशी यांची फाईल. बसा. सो ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत ते काम आपण सुरू करू.
अक्षरा सूर्यवंशी, तुमच्यावर जो चार्ज ठेवण्यात आलेला आहे तो मी रिपीट करतो. आपले पती सुंदर सूर्यवंशी यांच्याशी आपला घटस्फोट झालेला नसतानाही आपल्या मर्जीनं त्यांचा दुसरा विवाह होणार होता. एक सरकारी अधिकारी आणि कायद्याचे रक्षक असूनही कायद्याला धाब्यावर बसून तुम्ही हे कृत्य केलेलं आहे. आपलं जे काही म्हणणं होतं ते मांडण्यासाठी आपल्याला मुभा देण्यात आली होती. सदर प्रकरणात आपल्यावर अन्याय झाला असेल तर अशा क्षणी कायद्याची मदत न घेता आपण जो काही मनमानी कारभार केलेला आहे तो निश्चितच आक्षेपार्ह आहे. आपल्याला उचित कलमाखाली शिक्षा का होऊ नये हे विदित करावं. अवघड आहे, नोकरी जाणार आहे नक्कीच, काहीच मार्ग नाही. अरे नाक बंद कर, नाक बंद कर. बारक्या, आता अक्षरा घरला येऊ दे, मग बघ समध्या कोल्हापुरात आहे ना पेढे वाटतो, पेढे. फक्त आहे ना जे काय खरं आहे ते कायद्यासमोर येऊ दे, मग अक्षरावर कुठलं बी बालंट येणार नाही, तिची निर्दोष सुटका होईल. अक्षरा निर्दोष सुटणार. मॅडम, मेनकाची फाईल. अक्षरा सूर्यवंशी यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्यावर निर्णय देण्याआधी आपल्याला मेनकाचा कबुली जबाबही पाहावा लागेल. आता ही मेनका कोण आणि या सगळ्याशी तिचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. इन्स्पेक्टर शंतनू, कोल्हापुरातील भ्रष्ट पोलीस अधिकारी, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. त्याची ही बहीण मेनका, त्याचा अपघाती मृत्यू झाला. मात्र त्याच्या अपघाताला अक्षरा सूर्यवंशी जबाबदार आहेत असं समजून मेनका त्यांच्या घरात आली त्यांचा बदला घेण्यासाठी. घरात आल्यावर तिने प्रत्येकाचा विश्वास जिंकला, कोणालाही तिच्यावर डाऊट आला नाही आणि मेनकाने घरातल्या प्रत्येकाला आपल्या जाळ्यात अडकवलं. अक्षरा सूर्यवंशी यांच्या केसची ही दुसरी बाजू जी आत्ताच उजेडात आली. मेनकाचा हा उद्देश पुराव्यानिशी सिद्ध झाला. अक्षरा सूर्यवंशी यांनी जो पेनड्राईव्ह दिला होता त्यातला डाटा रिकव्हर झालाय. हवालदार, इथून अजिबात हलायचं ना, मी आताच सांगते. तुला असं वाटत असेल ती तुला आईसारखी माया लावते तर ती चांगली आहे, पण ती चांगली नाहीये. तुझ्या बापाच्या खुनाचा बदला घ्यायला मी घरात आले. तुला जसं गायब केलं ना तसं त्या अक्षराला सुद्धा गायब करीन मी. आणि या संपूर्ण प्रकरणात ज्या व्यक्तीने मेनकाची साथ दिली आहे तो व्यक्ती आता पोलीस कस्टडीत आहे. त्याने ही मेनका विरोधात स्वतःची साक्ष दिलेली. त्याची साक्षही महत्वाची आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी माझा निर्णय घेतलाय. पण सगळ्यात महत्वाचं, अक्षरा सूर्यवंशी यांनी आपली कारकीर्द प्रामाणिक, चोख आणि शिस्तबद्धपणे पार पाडली. फक्त कौटुंबिक प्रकरणामुळे त्या सगळ्यात अडकल्या गेल्यात. पण म्हणून पोलीस दलातलं त्यांचं योगदान आपण नाकारू शकत नाही.
त्यांच्या या सेवेशी आपल्याला कृतज्ञ राहावंच लागेल. आणि तसंही या संपूर्ण प्रकरणात त्यांचा काहीही दोष नाहीये हे आत्ताच आपल्यासमोर पुराव्यानिशी सिद्ध झालंय. त्यामुळे अक्षरा सूर्यवंशी यांना या संपूर्ण प्रकरणातून मी निर्दोषपणे मुक्त करते. IPS अक्षरा सुंदर सूर्यवंशी. जमलंय की बाबा. मग नवरा कोणाचा आहे? ते बी आहेच म्हण. बरं बारक्या, मी काय म्हणतोय, अरे तिकडं निकाल लागला असेल ना? थांब मी आहे की नाही अक्षराला फोन करून विचारतो. थांब. काय नसेल लागला, ते सरकारी काम आहे ना, येळ लागतो. अरे थांब रे, मी फोन लावतो. काय म्हणली? ऐकता अरे हाला. अरे कट केला फोन. सांगते तुला, सरकारी काम आहे, येळ लागतो. हा, तुझं बी म्हणणं बरोबर आहे बारक्या, सरकारी काम आहे. बरं मी काय म्हणतोय, हे समज सोड, तू समधी तयारी केलीस ना? जकात म्हणजे फटाकड्या, मिठाई, फुलं, समज सरा पाठ. मला थोडं बोलायचंय. हो, तुमची बाजू जाणून घेणंही महत्वाचं आहे. बोला. थँक्यू. कायद्याच्या दृष्टीने जो योग्य निर्णय आहे तो तुम्ही दिलाच आहे, त्याचा मी मान ठेवते. आणि या सगळ्या प्रकरणात कमिटीने मला ज्या पद्धतीने समजून घेतलंय त्यासाठी खरं कमिटीचे मी पहिले आभार मानते. पण मला आज माझा एक निर्णय सांगायचा आहे. हे काय? हे माझं त्यागपत्र. अक्षरा, हे बघा, मी एक अधिकारी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून सांगू इच्छिते. तुम्ही हा जो निर्णय घेताय तो चुकीचा आहे. नाही मॅडम, हा निर्णय कदाचित तुमच्या दृष्टीने चुकीचा असेल, पण माझ्यासाठी हा निर्णय चुकीचा नाहीये. जरी मेनकाने मला फसवलं असेल तरी कायद्याचे एक रक्षक म्हणून मी या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवं होतं. मी प्रॅक्टिकल व्हायला हवं होतं, पण मी भावनिक झाले आणि फक्त कुटुंबाचा विचार केला. मी एका अर्थाने माझ्या पदाशी प्रतारणा केली आहे. हे पद ग्रहण करताना जेव्हा शपथ घेतो आपण, तेव्हा मी ही शपथ घेतली होती की काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत कायद्याशी प्रामाणिक राहील. पण मी भावनेच्या भरात वाहवत गेले आणि हेच सत्य. अक्षरा, प्लीज मॅडम, बोलू द्या मला. आज नका अडवू. जिथे माझ्याकडूनच या कायद्याचं उल्लंघन झालंय त्या पदावर राहण्याची माझी पात्रताच उरलेली नाहीये आणि हेच सत्य आहे. म्हणूनच मी माझ्या नोकरीचं त्यागपत्र तुमच्याकडे सुपूर्द केलंय. त्याचा प्लीज स्वीकार करा. सुंदर, भरभर त्या फुलांच्या पाकळ्या करून दे. मी दिवा तयार करते, म्हणजे आरतीची तयारी पुरी होईल.
आई काय झालं? अरे वातच धरणं झालीये बघ. सुंदर, अक्षराच्या बाबतीत समजा नीट होईल ना र? तिच्यावर लागलेले हे आरोप खोटे आहेत हे साबित होईल ना? आणि तिची निर्दोष सुटका होईल ना र? तिची बाजू सत्याची आहे आणि ते सत्य जगासमोर याय पाहिजे. आई तू काय बी काळजी करू नकोस हा, समजा ठीक होणार आहे. हं? आई आज जे खरं आहे ना ते चिकणार बघ. आपली अक्षरा वर्दीतच घरला येणार. तसं झालं तर देवी आईची कृपा म्हणायची. पर सुंदर, का कोण जाणे, मनाला लई धास्ती वाटतेय बघ. समजा नीट होईल ना र? अन अक्षरानं बी अजून फोन केला नाही. काय निर्णय लागला असेल? अगं आई अक्षरांना काहीतरी कामात असेल म्हणून तिनं फोन केला नसेल. थांब मी आज तिला फोन करतो. हा हा आई अगं अक्षरा फोन उचलत नाही. ये. तू काय घेणार, चहा कॉफी? नाही, काही नको अगं. बरं बस. इट्स ओके, बोल ना. अक्षरा, अक्षरा, मला असं वाटतंय तू निर्णय घेताना घाई करतेस. तुला जे काही ठरवायचंय त्याला थोडा वेळ घे, विचार कर आणि मग ठरव. माझा निर्णय ठाम आहे. खूप विचार करून घेतलाय मी निर्णय. कसं आहे ना अक्षरा, आपण ना आयुष्यात बऱ्याचदा खूप घाईघाईत निर्णय घेतो आणि ते आपल्याला पुन्हा भोगावं लागतं, आत्ता नाही. आणि हे सगळं जरी बाजूला राहिलं तरी तुझ्यासारखी चोख प्रामाणिकपणे काम करणारी अधिकारी आपल्या डिपार्टमेंटमध्ये नाही सापडणार. फार कमी आहेत अशी माणसं जे जनतेच्या हितासाठी काम करतात. त्यामुळे मला असं वाटतंय की तू पुनर्विचार केला पाहिजे. अगदी बरोबर बोलतेस तू. पटतंय तुझं म्हणणं, पण आता ठरवलंय. अक्षरा, एक विचारू? या संपूर्ण प्रकरणात तुला डिपार्टमेंटकडून कसलीच मदत झाली नाही. म्हणजे पोलीस दलातलं तुझं योगदान बघता ती मदत व्हायला हवी होती. ते न होता उलट नियम खूप स्ट्रिक्ट केले गेले. या गोष्टीचा रोष आहे तुझ्या मनात? नाही नाही, तसं काहीच नाही अगं. मुळातच ही लढाई माझी होती आणि ती मी जिंकली, ह्याचंच कौतुक आहे मला. कसं आहे ना, प्रतिकूल परिस्थितीत जिंकण्याचा आनंदच वेगळा असतो अगं. त्यामुळे मला कोणाविषयी काहीच तक्रार नाहीये. आजपर्यंत मी स्वाभिमानानेच जगत आलीय आणि इथून पुढे स्वाभिमानानेच जगेन. बरं चलू, उशीर होतोय मला, मी येते. सुंदरचा फोन होता? हो. तू त्याला तुझ्या निर्णयाबद्दल सांगितलंयस? हो. नाही अजून. अक्षरा, तुझ्या या निर्णयामुळे फक्त सुंदरच नाही तर संपूर्ण घर दुखावलं जाणार आहे. प्रत्येकाला त्रास होणार आहे.
तू प्लीज याही गोष्टीचा विचार कर. बऱ्याचदा कसं होतं ना, आपण आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या खूप जवळच्या माणसांना दुखावतो. त्यामुळे सांगतेय, प्लीज. ती माझी माणसं आहेत अगं. ते माझं मन जास्त जाणतात. मी जो काय निर्णय घेतला ना, त्यात त्यांची साथ असेल मला. हा, भले मी त्यांना माझा निर्णय सांगितल्यानंतर धक्का बसेल, थोडे दुखावले जातील, पण मी हा जो काही निर्णय घेतलाय तो उगाच घेतलाय असं त्यांना कधीच वाटणार नाही. माझी साथ ते कधीच सोडणार नाही, खात्री आहे मला. ठीक आहे, पण मला तरीही वाटतंय की तू अजून थोडा वेळ घ्यावास. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या निर्णयाबद्दल घरच्यांना सांगावं. त्यांचं यावर काय मत आहे हेही जाणून घ्या. कारण हा फक्त तुझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी मोठा बदल आहे. त्यांच्याशी बोलून बघ. यावर आता पुन्हा विचार करावा असं नाही वाटत मला. ठीक आहे, चल येते मी. काळजी घे. आणि काही लागलं तर मी आहेच. थँक्यू. खूप घट्ट मन केलंयस, मनावर दगड ठेवलायस. खूप मोठं धाडस लागतं असा निर्णय घ्यायला. मला खरंच तुझा अभिमान वाटतो अक्षर. आता फक्त तुझ्या घरच्यांनी तुझा निर्णय तितक्याच समजुतीने स्वीकारायला हवा.